एका छोट्याशा गावात प्रशांत नावाचा एक साधा माणूस राहत होता. प्रशांतची परिस्थिती फार चांगली नव्हती. घर लहान होतं, कमाई मर्यादित होती, पण मन मात्र खूप मोठं होतं. तो रोज पहाटे उठायचा, स्नान करून देवाच्या फोटोसमोर दिवा लावायचा आणि मनापासून नामस्मरण करायचा. देवा, माझ्या आयुष्यात जे काही आहे ते तुमच्या कृपेने आहे. गावातील लोक त्याला विचारायचे, प्रशांत, तू रोज एवढी भक्ती करतोस, पण तुझ्या आयुष्यात तरी काय बदललंय? कारण प्रशांतच्या आयुष्यात अडचणी कमी नव्हत्या. कधी काम मिळायचं नाही, कधी पैशाची चिंता असायची, कधी घरात समस्या यायच्या, पण तरीही प्रशांत देवाचं नाव सोडत नव्हता. एक दिवस मात्र त्याचा संयम संपला. त्या दिवशी त्याच्या आयुष्यात एकामागून एक अडचणी आल्या. कामात नुकसान झालं, घरात आजारपण आलं आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीही साथ सोडली. प्रशांत रात्री उशिरा मंदिरात गेला. मंदिरात शांतता होती, फक्त दिव्याचा प्रकाश होता. प्रशांत देवाच्या चरणी बसला आणि डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाला, देवा, मी तुमचं नाव घेतो, तुमची पूजा करतो, तुमच्यावर विश्वास ठेवतो, मग माझ्या आयुष्यात एवढं दुःख का आहे? मी भक्ती करतोय तरी मला सुख का मिळत नाही? माझ्या अडचणी कधी संपणार? असं म्हणत प्रशांत रडू लागला. तेवढ्यात त्याला एक वृद्ध साधू दिसले. साधूंनी प्रशांतला विचारलं, बाळा, तुला काय हवं आहे? प्रशांत म्हणाला, मला सुख हवं आहे. माझ्या सगळ्या समस्या संपाव्यात, माझं आयुष्य बदलावं. साधू हसले आणि म्हणाले, तू देवाची भक्ती सुखासाठी करतोस की देवासाठी करतोस? प्रशांत त्यावर काहीच बोलला नाही. साधू पुढे म्हणाले, बघ बाळा, समुद्रात जाणाऱ्या जहाजाला वादळ थांबत नाही, पण चांगला खलाशी त्या वादळातून जहाज कसं बाहेर काढायचं हे शिकतो. भक्ती म्हणजे आयुष्यात कधीच दुःख येणार नाही असं वचन नाहीये. भक्ती म्हणजे दुःख आलं तरी मन तुटणार नाही अशी शक्ती. नंतर साधूंनी प्रशांतला एक बीज दाखवलं. ते म्हणाले, हे छोटंसं बीज जमिनीखाली गाडलं जातं, अंधार सहन करतं, पण त्याच अंधारातून एक सुंदर झाडही जन्माला येतं. तसंच माणसाच्या आयुष्यात काही कठीण वेळा येतात, त्या आपल्याला संपवण्यासाठी नसतात, त्या आपल्याला मजबूत बनवण्यासाठी असतात. प्रशांतच्या डोळ्यात अश्रू होते, पण आता ते दुःखाचे नव्हते, ते समजुतीचे होते. त्याला समजलं, तो इतके दिवस देवाकडे फक्त मागत होता, पण देव त्याला त्यापेक्षा मोठी गोष्ट देत होता, विश्वास, संयम आणि संकटाशी लढण्याची ताकद. त्या दिवसापासून प्रशांतची प्रार्थना बदलली. तो म्हणू लागला, देवा, माझ्या वाटेतील अडचणी कमी करा, असं नाही, पण त्या अडचणीमधून चालण्याची शक्ती मला द्या. काळ बदलला. हळूहळू त्याच्या आयुष्यात सुधारणा होऊ लागली, पण सगळ्यात मोठा बदल झाला तो प्रशांतमध्ये. आता तो सुख मिळालं म्हणून आनंदी नव्हता, तर प्रत्येक परिस्थितीत देव सोबत आहेत या विश्वासामुळे शांत होता. आणि त्याला एक मोठं सत्य समजलं, भक्ती केल्याने नेहमी परिस्थिती बदलत नाही, पण भक्ती करणारा माणूस नक्कीच बदलतो. रामकृष्ण हरी.